कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय. नागपुरातील राड्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नागपुरातील राडा हे षडयंत्र, पेट्रोल बॉम्ब कुठून आले? विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सवाल उपस्थित. दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार. 3 डीसीपी स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला तर एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही, त्यांनी माफी मागावी. सपकाळांच्या फडणवीसांवरील वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आक्रमक. नागपूर वाड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगरसह नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगरमध्ये संचारबंदी. नागपुरात सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. फडणवीसांची माहिती. विलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायचं ही भाजपची भूमिका. संजय राऊतांचा हल्ला बोल तर राऊतच विलनच्या भूमिकेत. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हिरो. प्रवीण दरेकर यांची टीका. मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांचं लोकसभेत वक्तव्य. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं. प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून उदयनराजेंची मागणी. प्रदीप पुरोहितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अमोल मिटकरी आक्रमक तर भाजपनं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचावा. वर्षा गायकवाड यांची टीका. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन तर नितेश राणेंच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केसेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके यांचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. जयकुमार रावल यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी. राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजना बंद करणार नाही. अजित पवारांचं विधानसभेत लेखी उत्तर. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्या. राजू शेट्टींच्या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचे आदेश. राज्यातील पारा घसरणार. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत उष्ण आणि दमट हवेची शक्यता तर विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज. मुंबईतील नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात येणार. तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.